मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय तरुणाचा एकदम किरकोळ कारणामुळे जीव गेला. हे कारण ऐकल्यानंतर आपल्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. आता इथे बऱ्याचशा लोकांना वाटत असेल तो 22 वर्षीय तरुण लोकलमधून पडला, पण तसं काही झालं नाही. त्याचा मृत्यू लोकलच्या डब्यात झाला आणि तेही दुसऱ्याच्या हातून. काल मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं, त्या 22 वर्षीय मुलाचा जीव नेमकं कसं काय गेलाय, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. मुंबई म्हटलं की आपल्याला एकच आठवतं, कधीही न थांबणारं शहर, लाखो लोकांची स्वप्न, धावपळ, संघर्ष आणि सर्वात विशेष म्हणजे रोजचा प्रवास. मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ते म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. दररोज याच लोकल ट्रेनने 80 ते 70 लाख लोक प्रवास करतात. मुंबईमधील अनेक लोकांसाठी ही फक्त लोकल ट्रेन नाहीये, त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. नोकरी करणारे, कॉलेजला जाणारे, व्यवसाय करणारे, मुंबईमध्ये कुठेही फिरायला जायचं असेल तर लोकल ट्रेनचा सर्वात अधिक वापर होतो. पण याच लोकल ट्रेनमध्ये 23 तारखेला जी घटना घडली त्याने संपूर्ण मुंबई हादरली. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका नेमकं काय घडलंय. 23 जून 2026 मंगळवारची रात्र. सध्या राज्यभरामध्ये पावसाला सुरुवात झाली, तसेच मुंबईमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली. दिवसभर मुंबईमध्ये देखील हलका पाऊस पडत होता. पाऊस काय पूर्णपणे बंद झाला नाही. पश्चिम रेल्वे मार्ग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. नालासोपारा, दादरवरून नालासोपाऱ्याला जायचं असेल तर त्यामध्ये प्रचंड गर्दी असते. 23 तारखेलाही तेच झालं. रात्री साधारणतः 10:05 चर्चगेट नालासोपारा ही फास्ट लोकल सुटली होती. रात्रीचे 10 वाजले तरी देखील लोकलला बऱ्यापैकी गर्दी असते. एकीकडे पाऊस चालू होता. बरीचशी लोक लोकलची वाट पाहत बसले होते. कोणी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होतं, कोणी आपल्या घरी फोन करून सांगत होतं आज थोडा उशीर होईल. पण त्या दिवशी कोणाच्याही डोक्यामध्ये ही कल्पना नव्हती की लोकलमध्ये आज धक्कादायक प्रकार घडणार आहे. रात्री साधारणतः 10:42 चर्चगेटवरून सुटलेली लोकल अंधेरी स्थानकावरती आली. त्यावेळेस अंधेरी स्टेशनवरती 22 वर्षाचा मयंक लोहार हा तरुण गाडीमध्ये चढला. 22 वर्षाचा मयंक हा अंधेरीमधील एका स्टोअरमध्ये काम करत होता. तो कामावरून सुटल्यानंतर लोकल ट्रेनने आपल्या घराकडे निघाला होता. मयंक ज्या अंधेरी रेल्वे स्टेशनवरती लोकलमध्ये चढला त्याच रेल्वे स्थानकावरती आणखीन एक व्यक्ती मयंक लोकलच्या ज्या डब्यामध्ये चढला होता त्याच डब्यामध्ये तो व्यक्ती देखील चढला. आता आपल्यामधील बरीचशी लोक जर मुंबईच्या लोकल ट्रेनने फिरले असतील तर आपल्याला माहितीच आहे, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दरवाज्यावरती उभं राहणं ही एक साधारण गोष्ट आहे. अंधेरी सोडून लोकल पुढे निघाली. बाहेर बऱ्यापैकी पाऊस चालू होता. चर्चगेट ते नालासोपारा ही फास्ट लोकल होती, त्यामुळे गाडीचा वेग देखील जास्त होता. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे पावसाचे पाणी दरवाज्यातून आत येऊ लागले. त्यामुळे लोकल ट्रेनमधील अनेक प्रवासी भिजत होते. त्याच वेळेस काही प्रवाशांनी दरवाजा बंद करण्याची मागणी केली. त्याच वेळेस मयंक लोहार आणि दरवाजाजवळ असलेल्या त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला हा वाद काही शब्दापुरता मर्यादित होता, पण नंतर हा वाद विकोपाला गेला. लोकल वेगाने पुढे जात होती. बाहेर पाऊस वाढत होता. दरवाजा बंद करण्याच्या कारणामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद वाढला. ट्रेनमधील काही प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांचा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचा वाद काही थांबला नाही. लोकल गोरेगाव कांदिवलीच्या दिशेने जात असताना मयंक लोहार आणि त्या व्यक्तीमधील वाद आणखीन जास्त वाढला. malaड रेल्वे स्थानक क्रॉस केल्यानंतर अशी घटना घडली ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या प्रवासाच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने आपल्या बॅगेमध्ये हात घातला आणि एक धारदार चाकू बाहेर काढला. क्षणभरासाठी लोकल ट्रेनमधील प्रवाशांना समजलंच नाही नेमकं काय करायचंय. कोणाला काही समजण्याच्या अगोदरच त्या व्यक्तीने 22 वर्षीय मयंक लोहार याच्या पोटात चाकू खुपसला. हा हल्ला इतका अचानक झाला की तिथल्या लोकांना थांबवण्याची वेळ सुद्धा मिळाली नाही. मयंकच्या पोटामध्ये चाकू लागल्यामुळे तो जागीच कोसळला. जिथे अगदी पावसाचं वातावरण होतं तिथे आता भीतीचं वातावरण निर्माण झालं. महिला प्रवासी ओरडू लागल्या. अनेक जण मागे सरकले. काही प्रवाशांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करावा असा विचार केला, पण त्याच्या हातामध्ये चाकू होता, त्यामुळे कोणीही डेअरिंग केली नाही. त्या व्यक्तीने मयंकवरती हल्ला केल्यानंतर तो अधिक आक्रमक झाला. काही प्रवाशांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. काही लोकांनी तर पोलिसांना फोनही लावले. पण मयंक लोहार मात्र खूप गंभीर जखमी झाला होता. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. ट्रेनमधील प्रवासी मयंकला मदत करण्याचे प्रयत्न करत होते, पण धावती ट्रेन असल्यामुळे कोणालाही काही करता आलं नाही. 11:04 ही लोकल बोरिवली रेल्वे स्थानकावरती थांबली. ज्या व्यक्तीने मयंकवरती हल्ला केला त्या व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन बोरिवली रेल्वे स्थानकावरून तो पसार झाला. रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि रेल्वे पोलीस
तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अवघ्या काही मिनिटात त्यांनी रेल्वेच्या डब्याचा ताबा घेतला, पण आरोपी मात्र तिथून फरार झाला होता. 22 वर्षीय मयंकला तातडीने उपचार देण्यात आले. त्यानंतर बोरोली ईस्टमध्ये असलेल्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी मयंकला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता, त्यामुळे मयंक वाचू शकला नाही. एक किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील मुलगा कायमचा निघून गेला. या घटनेनंतर मात्र रेल्वे पोलीस चांगले सक्रिय झाले. त्यांनी वेगाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे स्थानकावरील कॅमेरे, प्रवाशांचे स्टेटमेंट घेतले. याशिवाय पोलिसांना आरोपीचे काही स्पष्ट फुटेज देखील मिळाले, पण तपासाच्या कारणामुळे पोलिसांनी आरोपीचं नाव जाहीर केलं नाही. सांगण्यात येते पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी आरोपीला ताब्यात घेतले. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अपघात घडणं ही एक साधारण गोष्ट आहे, पण लोकल ट्रेनमध्ये हत्या होणं हे क्वचितच घडतं. या अगोदर एक अशी घटना घडली होती, पण रेल्वेची सर्व जबाबदारी प्रशासन आणि रेल्वे पोलिसांवरती असते. तर अशा प्रकारच्या घटना लोकल ट्रेनमध्ये होत असतील तर याला जबाबदार कोण? प्रशासनाने याचं उत्तर द्यायला हवं, कारण की इथे एका 22 वर्षीय मुलाचा जीव गेलाय काहीही चुकी नसताना.